वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आजचा जो विषय घेऊन आली तो अत्यंत महत्त्वाचा आणि मजेशीर विषय. बिकॉज सगळ्यांचा कमेंटमध्ये तसंच रिलेटिव्ह आणि माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये एकच क्वेश्चन असायचा की तू तुझं यूट्यूब चॅनल कसं मॉनिटाईज केलं, यूट्यूबचा काय क्रायटेरिया आहे नेमका की यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी. सगळ्यांचा हा एकच प्रश्न असायचा. पण मग प्रत्येकाला मी पर्सनली सांगणं आणि पर्सनली कमेंटला रिप्लाय देणं हे फार कठीण जात होतं. त्यामुळे मी विचार केला की आपण एक काम करूयात, तर आपण एक स्पेशल त्याचा स्वतंत्र व्हिडिओ बनवून तो यूट्यूबला अपलोड करूया, म्हणजे सगळ्यांचं उत्तर मिळेल. जर तुमचं स्वतःचं यूट्यूब चॅनल असेल आणि जर तुम्ही यूट्यूबवर कमाई करण्याचं स्वप्न पाहत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या चुका, माझा रस्ता आणि मी कमावलेलं यश हे ऐकायला मिळेल. चला तर मग आपण आता वेळ वाया न घालवता हा व्हिडिओला सुरुवात करूया. यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी यूट्यूबचा सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया असा आहे की लॉंग व्हिडिओसाठी आपल्याला 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाइम कंप्लीट करावा लागतो, की जो सगळ्यात कठीण असतो वॉच टाइम पूर्ण कंप्लीट करणं. त्यानंतर शॉर्ट व्हिडिओसाठी 1000 सबस्क्रायबर आणि 10 मिलियन व्ह्यूज कंप्लीट करावे लागतात. हा आहे यूट्यूब चॅनल मॉनिटायझेशन करण्याची पॉलिसी. पण 2023 नंतर काय बदल झाला नियमात. लॉंग व्हिडिओसाठी 500 सबस्क्रायबर आणि 3000 वॉच टाइम आणि शॉर्ट व्हिडिओसाठी 500 सबस्क्रायबर आणि मागील 90 दिवसात 3 मिलियन व्ह्यूज हा क्रायटेरिया आहे. पण जो 2023 पासून जो बदल झालाय, जो क्रायटेरिया आहे, जर त्या क्रायटेरियाने आपण युट्यूब चॅनल मॉनिटाईज केलं तर आपल्याला सुपर थँक्स, सुपर चॅट, सुपर स्टिकर, मेंबरशिप, युट्यूब शॉपिंग एवढ्याच गोष्टींनी आपल्याला रिव्हेन्यू मिळत असतो युट्यूबमधून. पण एवढा काही रिव्हेन्यू त्याच्यातून मिळत नसतो. त्यामुळे माझं तरी मत आहे की 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाइमनेच आपलं चॅनल मॉनिटाईज करा, कारण त्यातूनच आपल्याला ऍड रिव्हेन्यू मिळतो आणि जो की सगळ्यात महत्त्वाचा असतो. तिथूनच जास्त इन्कम आपलं होत असतं, ऍड रिव्हेन्यू आणि ब्रँडेड स्पॉन्सरशिप. म्हणून हा सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया आहे की 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाइम. आणि त्यात युट्यूबचे अजून काही नियम आहेत. एक म्हणजे पहिला असा आहे की कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक जर व्हिडिओला असेल तर व्हिडिओ हा मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू नाही शकत. म्हणजे व्हिडिओ किंवा म्हणजे पूर्ण आपलं चॅनल जे आहे ते डिमॉनिटाईज होऊन जाईल. म्हणून आपल्या चॅनलला कुठलीही स्ट्राईक येता कामा नये. दुसरं म्हणजे कॉपीराईट कंटेंट नको, किंवा म्हणजे आपण जे गाणे वगैरे सॉंग्स जे बाहेरून यूज करतो ते यूट्यूबला अलाउड नसतं. त्यामुळे त्याची आपण काळजी घेतली पाहिजे, नाहीतर आपल्या व्हिडिओला कॉपीराईट येतो आणि त्यामुळे तो व्हिडिओ मॉनिटाईज ऑफ होऊन जातो. म्हणून त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे की व्हिडिओ जे जर तुम्हाला सॉन्ग ॲड करायचे असेल तर ते YT स्टुडिओच्या सॉन्ग लायब्ररीमधनं, ऑडिओ लायब्ररीमधनं आपण ते सॉन्ग डाउनलोड करून ते व्हिडिओमध्ये यूज करायचे. ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्याशिवाय आपलं चॅनल मॉनिटाईज होत नाही. म्हणून ह्या दोघही गोष्टी आधी चेक करायच्या की आपल्या कुठल्याही व्हिडिओला स्ट्राईक्स आणि कॉपीराईट क्लेम आलेला आहे की नाही. त्यानंतर तिसरं असतं की जर आपलं चॅनल मॉनिटाईज झालं त्यानंतर एक आपल्याला ॲडसन्सचं अकाउंट्स ओपन करून YT स्टुडिओला ते लिंक करायचं असतं. कारण की ते लिंक केल्यावरच आपले जो येणारा डॉलर असतो तो आपला कन्वर्ट होतो रुपयामध्ये. एक असतं गुगल अकाउंटचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन करणं फार गरजेचं असतं. ह्या 4 ते 5 अटी आहेत यूट्यूबच्या, त्या पण कम्प्लीट आपल्याला कराव्या लागतात आणि त्या कम्प्लीट असल्या तरच आपलं यूट्यूब चॅनल हे मॉनिटाईज होतं. बऱ्याच जणांचा क्वेश्चन असतो की यूट्यूबमधनं आपल्याला रिव्हेन्यू कसा मिळतो. तर यूट्यूबमधनं आपल्याला ॲड रिव्हेन्यू मिळतो. म्हणजे जो व्हिडिओमध्ये ज्या व्हिडिओमध्ये ॲड येते मध्ये त्या ॲडचा आपल्याला पैसा मिळतो. नंतर शॉर्ट्समधनं जेव्हा आपण रील्स स्क्रोल करत असतो त्यानंतर मध्ये ज्या ॲड येतात त्यांचाही पैसा आपल्याला येत असतो. त्यानंतर आपल्याला सुपर चॅट, सुपर थँक्स, सुपर स्टिकर, मेंबरशिप, यूट्यूब शॉपिंग आणि नंतर महत्त्वाचं म्हणजे स्पॉन्सरशिप, किंवा आपण स्वतःचा काही एखादा व्यवसाय असेल आपला तर तोही आपण त्यावर विकू शकतो किंवा त्याची ॲडव्हर्टाइजमेंट करू शकतो. या सगळ्यांद्वारे आपल्याला यूट्यूबमधनं पैसा येत असतो. एवढ्या गोष्टी. 15 जुलै 2025 पासून यूट्यूबने एक नवीन नियम केला आहे. रिपीटेड कंटेंट असेल, कॉपीराईट कंटेंट असेल किंवा कंटेंट लो इफेक्ट्स असेल
तो आता मॉनिटायझेशनसाठी अप्लाय होणार नाही. आणि यूट्यूबने हेही स्पष्ट केलं तुम्हाला याचा वापर करता येईल आणि याचा वापर म्हणजे करता येईल, पण तुमचा हा जो कंटेंट असेल तो ओरिजिनल असेल, व्हॉइस हा स्वतःचा असेल. ह्या नियमात आता थोडा बदल झालाय. आणि जर तुम्हाला यूट्यूबमध्ये यशस्वी व्हायचंच असेल किंवा तुम्हाला म्हणजे यश मिळवायचं असेल तर तुम्हाला बाकी काही गोष्टी आहेत ज्या गरजेच्या आहेत. तुम्हाला नियमित यूट्यूबवर कंटेंट टाकणं म्हणजे व्हिडिओ टाकणं गरजेचं असेल. त्यासाठी त्याचा SEO स्कोअर, थंबनेल, त्याचे डिस्क्रिप्शन, टॅग्स या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आणि तुमचं थंबनेल जर स्ट्रॉंग असेल ना तर त्यामुळे तुमचा जो इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट असतो तो वाढतो. आणि तुमचं टायटलही खूप म्हणजे असं लोकांना अट्रॅक्ट करणारं असलं पाहिजे. त्याने तुम्हाला तो व्हिडिओला जास्त रीच मिळतो. आणि म्हणजे व्हिडिओला रीच मिळवण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले गेले पाहिजे. एकतर तुम्ही जो लॉंग व्हिडिओ टाकणार त्याच्या आधी एक शॉर्ट्स व्हिडिओ टाकून द्या की तुम्हाला फुल व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल. असं म्हणजे वेगवेगळ्या इन्स्टाला तुम्ही त्याची ॲडव्हर्टाईज करू शकता. तुमच्या व्हॉट्सअप म्हणजे त्याच्या सोशल मीडियामधनं तुम्हाला ती ॲडव्हर्टाईज करता येईल. तशी म्हणजे करता आली तर ते खूप चांगलं होईल. कारण की नवीन येणाऱ्या युट्यूबरला नवीन जे युट्यूबर तयार होत आहेत त्यांना जर आपलं चॅनल ग्रो करायचं असेल ना तर तुम्हाला स्टार्टिंगला खूप एफर्ट्स घ्यावे लागतील. बिकॉज आपलं नवीन चॅनल असतं आणि लोकांना ते माहितीही नसतं. त्यामुळे आपण व्हॉट्सअप, इन्स्टा, फेसबुक जे काही सोशल मीडिया तुम्ही यूज करत असणार त्या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ पोस्ट करायचे, जेणेकरून ते यूट्यूब व्हिडिओ लोकांना कळतील आणि लोक बघतील. या बऱ्याच अशा गोष्टी आहेत. आणि विशेष म्हणजे डिस्क्रिप्शन कसं लिहिलं गेलं पाहिजे, टॅग कसे केले गेले पाहिजे, त्यानंतर टायटल कसं लिहिलं गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी फार मॅटर करतात आणि आपला SEO स्कोअर वाढवण्यासाठी. म्हणून ही यूट्यूब चॅनल जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही या गोष्टींचा एक जरा अभ्यास करा. मगच आपलं स्वतःचं यूट्यूब चॅनल ओपन करून व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात करा. यूट्यूब चॅनल आपलं ओपन झाल्यानंतर सगळं काही झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो व्हिडिओ कसा काढायचा, म्हणजे शूटिंग कशी करायची व्हिडिओची. तर आपल्याला वेगवेगळ्या अँगलने शूट करावा लागतो की जो लोकांना अट्रॅक्ट करेल आपलं शूट केलेलं. अशा प्रकारे आपल्याला व्हिडिओ शूट करावा लागतो. आणि जो व्हिडिओ शूट केलेला असतो ज्या छोट्या छोट्या क्लिप्स असतात त्यानंतर आपल्याला त्याची एडिटिंग करावी लागते. की एखाद्या ॲप्समध्ये जे एडिटिंग ॲप्स असतात, भरपूर ॲप्स अवेलेबल आहेत आपल्याकडे, त्यातलं एखादं स्टार्टिंगला मी तर फ्री ॲपमध्येच मी स्टार्टिंगला व्हिडिओ एडिट केले होते. तसं तुम्हीही करू शकता. स्टार्टिंगला एखादं बरंच ॲप असतात, जे काइंड मास्टर झालं, असं बरेच ॲप असतात. त्या ॲपद्वारे आपण ह्या सगळ्या क्लिप एडिट करून व्यवस्थित एक मस्त छोटासा व्हिडिओ आपण डाउनलोड करू शकतो. त्या पद्धतीने एक व्हिडिओ व्यवस्थित एडिटिंग शूटिंग करून मग तो रेडी झाल्यानंतर आपण त्यासाठी स्पेशल टायटल, थंबनेल आणि टॅग सर्च करायचे, ते व्यवस्थित ते सगळे फिल करायचे आणि मग आपण व्हिडिओला अपलोडिंगचा विचार करायचा. त्यानंतर मग व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करायचा. ही फार महत्त्वाची गोष्ट असते आणि हाही पॉईंट फार महत्त्वाचा आहे. म्हणून तर तुम्हाला सांगितलेले मी जे सगळे काही पॉईंट्स आहेत त्या सगळ्या पॉईंटचं नियमांचं जी यूट्यूबची पॉलिसी आहे, क्रायटेरिया आहे, त्या सगळ्या गोष्टींचं पालन करून मी माझं चॅनल मॉनिटाईज केलं आहे. आणि जे मी केलं आहे तेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त ठरला असेल किंवा ठरेल तर त्यासाठी नक्कीच व्हिडिओला लाईक करा, काहीतरी एक कमेंट करा, जो तुमचा अनुभव शेअर करा. नाहीतर तुमची काही क्युरीज असेल ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा, मी तुम्हाला त्यातून रिप्लाय देईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.